शिवरायांसोबत कोणाची तुलना होऊ शकत नाही। शिवरायांसोबत कोणाची तुलना करण्याचा प्रयत्न करू नये असं संजय राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्र शिवरायांचा आहे हे सांगायला भाजपची गरज नाही असं देखील राऊतांनी म्हटलंय। टिपू सुलतान विषयी आपण काय भूमिका घेतलेली हे भाजपने तपासावं असं राऊतांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशी तुलना होऊ शकत नाही, तो करण्याचा प्रयत्न करू नये हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं हिंदवी स्वराज्य हे स्वतः निर्माण केलं आणि टिपूला वारसा हक्कानं राज्य मिळालं, ते त्याने वाढवायचा प्रयत्न केला। पण छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं, लक्षात घ्या, संघर्ष केला, स्वतःचं राज्य त्यांनी निर्माण केलं, त्यांना वारशाने मिळालेलं नव्हता, फरक आहे। मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला। लोकांनी आक्षेप घेतल्यावरती तो फोटो उतरला, पण भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या इतर छोट्या मोठ्या कंपन्यांनी त्याच्यावरती महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाची तशी गरज नव्हती। महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे सांगायला काय भारतीय जनता पक्षाची गरज नाही। टिपू सुलतान विषयी आता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे, त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतान विषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा। जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहाँ टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी कि हमारे हिंदुस्तान की सबसे बड़ी किताब जो हमारा दस्तूर है, वहाँ हजरत टीपू सुल्तान की तस्वीर है तो यकीनन हमारी ऑफिस में भी होनी चाहिए। और अगर कोई ये कहता है कि ये बीते वक्त की बात है, टीपू सुल्तान को खत्म हुए बहुत वक्त हो गया, अरे फिरौन को भी खत्म हुए बहुत वक्त हो, लेकिन आज भी हम इबरत हासिल करते हैं फिरौन से, फिरौन की लाश से। तो जिन्होंने अच्छे काम किए हैं उनको भी याद रखना। विद्यमान नगरसेविका महापौर ऋतू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात। तेव्हा भारतीय जनता पक्षाने टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये। कधीही भाजपाचे नगरसेवकांनी असा प्रस्ताव आणला नाही। एक दोन ज्यावेळी असलम शेखने मलाड मालवणीमध्ये हा नाम ठेवला होता, मी स्वतः तिथे गेलो होतो, आम्ही आंदोलन केलं होता। गोपाल शेट्टी त्यावेळी खासदार होते, आम्ही ते बोर्ड तोडून टाकला, ते नवीन नामकरण केला। आम्ही टिपू सुलतानचं नाम देणार नाही, कोणाला देऊ